जय जय राम कृष्ण
वडिलांशी मिराशी देवा माझ्या वडिलांशी मिराशी देवा माझ्या वडिलांची मिराशी देवा माझ्या वडिलांची मिराशी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पडले राखीला उपवास पडले राखीला तुझी चरण सेवा
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवट्टा आम्हा लागे. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवट्टा आम्हा लागे. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागे. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागे. वंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकलिता लाजू कोणा. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागे. समचरण सरोजम साधरणीला बुधाभम, जगडनीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम, सभयदबला समिठ्ठलम चिंतयामि. पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, त्यांच्या कृपा आणि गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. हरिकलावज्ञ ज्योधरार्थावतारम कलंकांकदी ज्योतिकामदी वक्त्रम, खलानीश वादा पणोदार दक्षम समाधिस्थम मूर्तिम भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरे काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. सेवेला सेवक झालो, सेवेला सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. आवो स्वामी तुकया देवा, या नखरा भेर जयांचे केल्या स्मरण.
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठाल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतून हरी अकारण करुणावरून आले भक्त काम कल्पतरुम पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि आईवडिलांच्या आसीम कृपेद्वारा प्राप्त प्रसंगी प्राप्त संकीर्तना करता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि तुकाराम महाराज या अभंगातून आपल्या वडिलांची परंपरा बोलत आहे काय वडिलांची परंपरा आहे काय केलं आमच्या वडिलांनी आणि आम्ही काय करावं याचं उत्तम मार्गदर्शन तुकाराम महाराज अभंगात शिकवतात अभंग गोड आहे अभंगाच्या प्रास्तावनेत जास्त वेळ घालवणार नाही आज आपलं गाव सायखिंडी गाव आणि या सायखिंडी गावातील एक आदर्श वस्ती आपली मला वाटतं मोठे बाबावाडी बरोबर ना मोठे बाबावाडी आणि खानेश्वर आश्रम सायखिंडी या ठिकाणचे गोड असं व्यक्तिमत्व या भागाचं वैभव नवे नवे एक आदर्श शेतकरी म्हणून ज्यांना ओळखलं जायचं आदरणीय स्वर्गीय राधाकिशनजी भीमाजी शिरदार बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे आज उपस्थित असताना या परिवारानं केलेला गोड असा सोहळा आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहेत अत्यंत गोड अशा देखण्या स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलंय म्हणून मी धन्यवाद देईल शिरदार परिवाराला अत्यंत गोड असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि या कार्यक्रमाला आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे उपस्थित असताना ही सुंदर अशी गायनाचार्य मंडळी या ठिकाणी विशेष उपस्थित आहे तद्वत नामवंत गायनाचार्य गायन सम्राट गान कोकिळा गान गंधर्व आदरणीय आपल्या भागाचं वैभव आदरणीय नवनाथजी महाराज गडात एकदा पारेगावकर एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता त्यांच्या एकदा जोरात वाजवा जोरात त्यांचं जेवढं गायन जोरात आहे तेवढी टाळी जोरात वाजली पाहिजे असे नवनाथ महाराज ते गायला लागली का नवनाथांची आठवण होते असे नवनाथ महाराज आहे का ते नवरस कीर्तनात आणतात म्हणून नवनाथ आणि म्हणून नवनाथ महाराजांचं कारण की त्यांच्या शंकयपणे बासरीपणे काय अजून सनईपणे बरं सगळं काय आणि म्हणून आदरणीय नवनाथ महाराज आहे त्यांचे आभार व्यक्त करतोय दुसरे गायनाचार्य उंच आवाजाचा बादशाह आदरणीय विजयजी महाराज काळे बरं का एकदा त्यांच्याकरता टाळी वाजूया आवाज उत्तम आहे आणि उत्तम आवाजाची लय त्यांच्याकडे आहे आवाजातलं माधुर्य सौंदर्य त्यांच्याकडे आहे आणि त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद विजय महाराज आपले आभार तिसरे गायनाचार्य माझे आवडते गायक आणि गायन सम्राट गान कोकिळा गान गंधर्व माझे बंधू आहे आणि गोड गातात आपल्या या संगमनेरचं नाव ज्यांनी खरं तर अत्यंत गोड प्रसार पद्धती माध्यमातून पोहोचवलं आदरणीय आपल्या सगळ्यांचं वैभव आदरणीय सागरजी महाराज गुळवे एकदा त्यांच्याकरता जोरात टाळी वाजवा आदरणीय महाराजांचे आभार व्यक्त करतोय गोड असं गायन त्यांनी पहिली चाल इतकी सुंदर गायली की आपण जर ऐकली परत रिपीट जर ऐकली तर ऐकावी एवढे माझ्याकडे शब्द आहे आदरणीय सागरजी महाराज त्यांच्या नावातच सागर आहे नऊ रसानं एकत्रित यावं त्या रसावर विजय मिळावा आणि सागरात पोहावं असं तिघजण या ठिकाणी उपस्थित आहे तिघांचे आभार व्यक्त करतो आदरणीय बाबा असतील ही सगळ्या माझ्या बहिणी आहेत मुक्ताजना सगळ्या गोड टाळ वाजवतात त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद विनेकरी बाबा सुद्धा अत्यंत गोड आहे त्यांची आताच नियुक्ती झाली विण्याला असे विनेकरी बाबा त्यांची नियुक्ती नव्हती पण अचानक देवेंद्र फडणवीस आपलं सारखं त्यांच्यासारखं आपलं अध्यक्षपद त्यांना मिळालं विण्याचं त्यांचे आभार व्यक्त करतोय त्यांचे सुद्धा ऋण व्यक्त करतोय त्यांचे आभार ही सगळी दोनही वाजवणारी मंडळी गोड आहे महाराष्ट्रामध्ये तबला पखवाजाचं एक समीकरण सध्या गोड गाजते त्याच्यामधले तबल्याचं आणि पखवाजामध्ये पखवाजाची जागा जे चालवतात ते पखवाजामधले किंगच आहे आणि तबल्यामध्ये जे आहेत ते सुद्धा गोडच आहे म्हणजे दोघंही जण किंग आणि मेकर असे दोघं जण बसलेत दोघांचे आभार इकडून जे वाजवत आहेत ते आदरणीय मुकुंदजी महाराज लय गोड वाजवतात लाड महाराज एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता मुकुंद महाराजांचे आभार व्यक्त करतोय मुकुंद महाराजांसमवेत आदरणीय तबला केशरी भखवाज केशरी आदरणीय ज्ञानराजजी महाराज पापळ गुरुजी एकदा त्यांच्याकरता टाळी वाजूया माझ्या मागं हलदार सोबदार आहे
आदरणीय आमचे गुळवे मामा बरं का, लय गोड, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय आमच्या. आणि साऊंड सिस्टीम मात्र एक नंबर आहे. म्हणजे बहुधा साऊंडवाल्यांना म्हणावं लागतं आवाज वाढवा, इथं म्हणावं लागतं कमी करा कमी करा कमी करा. असं आमचा सुनील भाऊंचा नाद नाही करायचा. महाराष्ट्रात असा एकही कीर्तनकार नाही की सुनील भाऊंचा त्यांचा अति परिचय नाही. म्हणजे असं लय गोड. म्हणजे मी तर म्हणाल देवानं बनवताना त्यांना साऊंड सिस्टीम करताच परफेक्ट बनवलं आलं असावं. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. भाऊ आपले आभार व्यक्त करतोय. आप जिओ हजारो साल अशी देवाजवळ प्रार्थना करतोय. फक्त लय काही गडबड करत नका जाऊ. तुम्हाला माझं बऱ्याचदा सांगणं आहे, लय माणसाला वर्दी आहे पण आता तेवढं पळावं लागतंय. मी सांगितलं त्यांना, मी मागच्या वेळेस बोललो काही गोष्टी ॲक्सिडेंटली घडत असतात, त्याच्यामुळं चांगल्या माणसाला मागणी जरूर आहे पण त्यानं तेवढीच आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. भाऊंचं आयुष्य आणि आरोग्याचे सुद्धा पांडुरंगाच्या चरणाजवळ प्रार्थना करूया. गोड त्यांचे आभार. माऊली HD नावाचं चॅनल आहे महाराष्ट्रात गाजलेलं, अत्यंत गोड. त्यांचे लाखोनी सबस्क्रायबर आहे आणि विश्वात त्यांची क्रांती आहे. 280 देशात त्यांचा चॅनल आहे. अमेरिकेत सुद्धा त्यांचा चॅनल चालतो. असे गोड ज्यांचं चॅनलचं नाव आहे माऊली +HD असं नाव आहे त्यांचं चॅनलचं. असे माऊली HD, ऋषिकेशजी पाबळ, ही सगळी मंडळी, आमचे देवराम नाना असतील, मच्छू नाना, ही सगळ्या मंडळीनं मला बोलवण्याचा प्रयत्न केला. मच्छू नाना काही दिसत नाही, कीर्तना आमचे देवराम नाना बसलेत. ही सगळी मंडळी आहे आणि आमचे संदीप दादा असतील. या सगळ्या माध्यमातून मला सेवा करण्याचा योग मला मिळाला. खरं तर राधाकिशन बाबांमागं मोठा परिवार आहे. त्यामध्ये त्यांच्या पत्नी सुमनाई असतील, त्यामध्ये त्यांचे भाऊ सदाशिव दादा असतील, भाऊजाई चंद्रभागा असतील, त्यामध्ये मुलगा बाळासाहेब दादा असतील, खंडू दादा असतील, रमेश दादा असतील आणि दोनही मुली, त्यामध्ये अनुराधाताई आणि जिजाक आहे, बरोबर ना. या दोघी जणी आणि 3 मुलं आणि 2 मुली. नातांची जर नावं घ्यायला गेली तर अख्खं कीर्तन नातं होईल, एवढी मोठी नातांची यादी. त्याच्यामुळे मी नावं घेणार नाही. तुम्ही सगळे नातवंड आहे, परतोंड आहे, नात सुना, मोठा परिवार आहे. आणि बाबांनी कमवलेली माणसं आज मंडपात बसलेत. नजर पुरत नाही माझ्या बाबानं कमवलेली माणसं आज या मंडपात बसलेत आणि म्हणतात की याच्यासाठी केला होता अट्टहास पण बाबा शेवटचा दिवस गोड व्हावा. या युक्तीप्रमाणे आज बाबांना आदरांजली व्यक्त करण्याकरता आपण सगळेजण या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय आणि माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, वार करी संतांचा, वार करी संतांचा. मातीमध्ये जन्माला आलात मंगळापूरकर ऐकत चला. मग एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जर जन्माला आलात तर जगण्याची भूमिका आमची गोड असावी. का गोड असावी? आपण ज्या कारणाकरता आलो ते कारणच भजनाचं आहे आणि भजन असावं. नाही केलं तर जन्मच व्हायला जातोय. नाही तरी गेला जन्म व्हायला, आणि जन्म का व्हायला घालवायचा नाही. महाराज म्हणले याच दी गडी देवाचे भजन ना आणि काही ज्ञान नाही कुठे. उत्तम रित्याचं मनुष्य देव मिळालं आपल्याला भजना करता आणि भजन गावं. माझा आवाज येतोय सगळ्यांपर्यंत, फक्त मान हलवत चला म्हणजे मला कळण तुम्ही ऐकताय. जरा बोलत चला. शास्त्रात अशी परिभाषा आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा, देरवणार माणसानं 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? बोला ना बोला ना बोला ना. तुम्ही जरा बोलले तर मला बरं होईल. जरा किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. आपण काय करतोय? जरा मोठ्यानं बोला ना. आपण काय करतोय? आपण 3 वेळा, बोला की जरा ना बोला ना. आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच. आणि वरून मला हे सांगा, तर सांगाय तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला. माझं म्हणणं नाही, कबीरदाजींचं म्हणणं. लय गोड म्हणले ते. आवटा हात का मानव देह प्रभु ने तुझ दिया, आवटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, अरे ना जमाना खोया, खाया पिया
सुख से सोया नागजमान कोया भजमन नारायण तू भजमन नारायण भजना करता आली भजन गोड करावं आणि का गोड करावं मानवी जन्मामधलं हे महत्वाचं गणित आहे भजनाची किती गोड लिहिलंय एका ठिकाणी आता जागा आता जागा आता जागा रे बाई नो जागा आता जागा आता जागा रे बाई नो स्मरण करा पंढरीनाथा आणि भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या मग जागवून काय करावं भजनाची आस लावत मी बोलेल थोडंसं पण भजना करता सुद्धा तीनच पण आहे जरा जरा ऐका चला तीन पण कोणती आपण लहान होतो ते कोणतं पण बोलत चला आपण लहान होतो ते कोणतं पण दादा बोलत चलायचं आपण लहान होतो आई कोणतं पण ते बालपण संपलं आता आपण ज्या वयात आहे बोला 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 आपण ज्या वयात आहे कोणतं पण तरुणपण आणि तरुणपण संपलं का कोणतं पण आहे बोला की जरा मोठ्यानं बोला ना तरुणपण संपलं का कोणतं पण आहे ना म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही विकासजी पण सरपण आल्याशिवाय हा सरपण येण्याच्या अगोदर माणसानं जीवन जगावं प्रमाणाचे करता किती गोडलेलं आता तरी पुढे हाची उपदेश 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 आता तरी पणातली भूमिका आहे तरुणपणातली मग महाराज म्हणले या तीनहीपणामध्ये आपण काय करावं भूमिका जोपासावी पण या तीनहीपणातल्या भूमिका जोपासत असताना मानवी जन्मातलं महत्वाचं गणित आहे बालपणात गावं नाचावं उड्या माराव्या गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने तरुणपणात काय करावं तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना पण म्हातारपणात काय म्हणावं म्हातारपणात म्हणावं याचसाठी केला होता बोला 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 याचसाठी केला होता 8 तास हे कधी म्हणावं म्हातारपणात पण काही माणसं म्हातारी होत्यात
पण म्हातारी होत नाही. काय ना आता कळण, काय ना उद्या कळण, काय ना कळणारच नाही. हा हा, ज्याला कळल त्याला कळल, ज्याला नाही कळल त्याला बाबा काय करेल अशी गोष्ट आहे. काय गोष्टी, काय माणसं म्हातारी होत्यात पण म्हातारी होत नाही. म्हणजे कसं ना, मी बोलून जाईल. मी आता मध्यंतरी मुंबईला कीर्तनाला गेलतो. आमच्या शेजारी आजोबा आहे, 80-90 वयाचे आजोबा आहे, सागर महाराज, विजय महाराज, ते नवनाथ महाराज, त्यांनी मला आग्रह धरला. आणि आग्रह धरला, सुनील मग मला आग्रह धरला, मला यायचे म्हण मुंबईला. कोण आजोबा म्हणले. म्हणलं काय लायचं तुम्हाला मुंबईला? सुजित म्हणलं काय लायचं मुंबईला? ते म्हणले मला माझ्या जीवाची ममई करायची, ममई. आयुष्यभर नाही जातलं मुंबईला, आता काय तुमचं मुंबईला? पण म्हाताऱ्या माणसानं बोला ना, म्हाताऱ्या माणसानं तुम्ही बोलत चालले तर फार बरं होईल गाड्या. हा, म्हाताऱ्या माणसानं बोला की ऐकलं पाहिजे. आणि म्हणून त्यानं गाडीत बसवलं आणि मुंबईला नेलं. आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं अण्णा, आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं आणि सकाळचं कीर्तन माझं बाकी होतं. सकाळीच फोन एका गावकऱ्याचा फोन आला. आपल्या गावाकडची बरीच माणसं मुंबईला. एका गावकऱ्याचा फोन आला, महाराज तुमचं जिथं कीर्तन आहे तिथून आम्ही जवळ आहे, आमच्याकडे चहा प्यायला आमची इच्छा आहे. मग त्यांच्याकडे चहा प्यायला निघालो सकाळची वेळ. मग त्यांच्या बिल्डिंग खाली जाऊन उभं राहिलो. पण ते शहरातल्या माता माऊल्या सकाळी चालायला जातात. त्याला एक शब्द आहे, आपण काय म्हणतो त्याला, मॉर्निंग वॉकला गेला. मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर त्या बिल्डिंगला वरती जाण्याकरता आणि खाली येण्याकरता काय असते बोला ना, काय असते तुम्ही बोला. मोंड्याला माणूस चांगला असतो गाड्या, तुम्ही बोला चला. तरी तुम्ही याच्यावाली वांग्यावाली या परीत इथं बसला, जरा मोठ्यानं बोला चला. आणि मग काय झालं, ते आम्ही त्या लिफ्ट पाशी होतो. त्या माता माऊली आल्या का त्या भिंतीला एक बटन होतं. कशाचं दादा, कशाचं? लिफ्टचं बटन होतं. ते बटन दाबलं का दरवाजा उघडायचा. कशाचा? लिफ्टचा दरवाजा उघडला का त्या आजा आतमध्ये जायच्या. आजा आतमध्ये गेला की दरवाजा बंद व्हायचा. त्या वरती जायचं, त्यांचं जिथे कुठे फ्लॅट असेल त्या उतरून घ्यायच्या. त्यांच्या मुली तिकडून यायच्या, ऑफिस कॉलेज करतात त्या तिकडून यायच्या. असं 5 वेळा झालं. इकडून म्हातारा जायच्या, तिकडून पोरी यायच्या, इकडून म्हातारा जायच्या, तिकडून पोरी यायच्या. 5 वेळा झालं. माझ्या बरोबर जे आजोबा कधी बारीक पाहिजे, मला म्हणले काय मशीन रे, इकडून म्हाताऱ्या शिरतात आणि तिकडून पोरी येऊन बाहेर पडतात. म्हणलं नाना मशीनच तशी. आता मला कळालं होतं यांना काय झालं, पण काही गोष्टी गप राहून आनंद घेण्यात भाऊ मजाच असते. म्हणलं नाना मशीन तशी, मात्र धावलं ना माझ्यावर. म्हणलं तुला अक्कलच नाही. म्हणलं अकलीला काय झालं? म्हणलं लवकर सांगायचं होतं, आपल्या म्हातारीला पण आणलं असतं, मशनीत घातलं असतं. बरीच माणसं अशी प्रपंच सुटत नाही त्यांच्या झालं. पण प्रपंचात किती असावं. अरे आमचं तुकोबार आहे म्हणतात, संसारी असावे ना असून नसावे, भजन करावी वेळोवेळ. किती गोड लिहिलंय. पक्षी जन्माचं महत्वाचं गणित आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलं. महेश भाऊ हे तुकोबा नव्हते आपल्याला शिकवून सांगितलंय. मग आपल्याला जर शिकवलंय तर हे शिकवण्याचे अर्थ तर तुकाराम महाराजांनी मांडले. आणि मग आपल्याला हे माध्यम जर संतांनी सांगितलंय, मार्गावर चालायला पाहिजे ना. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत, मार्गाची भूमिका सांगितली. आणि मग मला तर वाटतं जाणत्याचं ऐकावंच. जाणत्याचं काय ऐकावं. हे जुनी लोक म्हणायचे, ए बाबा माझी केस उगच नाही पांढरी झाली, माझ्या मोठं जातो होय. जुनी लोक म्हणायचे ना.
आणि जुन्याचं आणि त्याचं कधी ऐकावं, फायद्याचं पडतं, लय फायद्याचं पडतं. एका गावात एक लग्न जमलं. सांगतो अनुभवाचं काय काय, तुकाराम महाराजांचंच काय ऐकायचं किंवा थोर महापुरुषांचंच काय ऐकायचं. अनुभव आणि अनुभवातून ते आपल्याला शिकवतात. एका गावात एक लग्न जमलं आणि लग्न जमलं पुरीकडच्यांचा विरोध होता. तुम्हाला कळते मला कसं लग्न सांगायचं मग ते तुम्हाला. आणि लग्नाला विरोध होता, पण मग कसं बस पुढच्या प्रोसेसला लग्न गेलं. भाऊ लग्न गेलं आणि मग पुरीकडच्याकडून एक निरोप आला. काय निरोप असा आला की फक्त म्हणले लग्नात फक्त काळ्या केसावालीच माणसं चालते, ढवळ्या केसाचं एकालाही एंट्री मिळणार नाही. म्हणजे ढवळ्या म्हणजे आपले ज्यांची केस शपथ झालेत अशांना लग्नात एंट्री नाही. पण आजची लय अपेक्षा होती की नाताचं लग्न पाहिल्याशिवाय बोला ना, असं आजची अपेक्षा होती. पण मग आजाला पाठवलं ब्युटी पार्लरला, पाठवलं संगमनेरला. आणि मग आजानं केस केली. तुम्ही बोला ना जरा मोठ्यानं बोला ना, मोठ्यानं बोला, मला ऐकायला जर कमी. आणि मग केस केली काळी. बरेच आज बसलेत माया कीर्तनात, आता त्यांना केस काळी करायचा लय ना द्या. हा असू द्या. अरे वगैरे अरे वगैरे अरे बघा आजमबद्दलच बोलतो मी, दुसरं कोणाबद्दल नाही. असो इकडं लक्ष द्या वायाक. आणि मग आजानं केस केली काळी. केस काळी केस काळे केल्यानंतर आजाला इन्व्हिटेशन कार्ड मिळालं लग्नात इन्व्हिटेशन कार्ड मिळालं आणि आजा लग्नात आला. लग्न लागलं ते अष्टका झाल्या, आपल्या काय अष्टकाच म्हणतो महेश भाऊ त्याला. आणि अष्टका झाल्या आणि शेवटची प्रक्रिया राहते लग्नात. नवनाथ महाराज लग्नात शेवटची प्रक्रिया राहते की हार घातला की लग्न पूर्ण झालं. आणि मग ते हार घालायचा बाकी होता, हार घालायचा बाकी. पुरीकडचे आरडले थांबलं लग्न. काय लग्न थांबवलं म्हणले आमची का आट आहे, आमची आट आहे. पुरीकडचे म्हणले काय आट आहे. पोराला म्हणले आमची आट ती पूर्ण केली तर पुढचं लग्न लावून देणार. म्हणले काय आट आहे. म्हणले पोरानं आपल्या गावाबाहेरची नदी अख्खी दुधानं वाहून दाखवायची. पोरग म्हणलं आपल्या चेडी काय वाढणार आहे, ती दूध थोडं शॅम्पूचं आहे, थोडं डिटर्जंटचं आहे. तुम्हाला नाही कळालं मला काय बोलायचं ते, जाऊ द्या. त्याला तुकाराम मुंडे या प्रकरणातला थोडाफार अभ्यास असावा लागेल. आणि मग डिटर्जंटचं नाही म्हणले, ते ओरिजिनल दुधानं वाहून दाखवायची नदी शक्य नाही, शक्य होणार नाही म्हणले. मग म्हणले कसं. पण आज लग्नातच होता अनुभव. असं काय ऐकायचं मी तुम्हाला सांगतोय. आज पुढं आला काय म्हणते ते पोरग म्हटलं अख्खी नदी दुधानं वाहून दाखवा म्हणतात. हे शक्य बाय लग्न होणार नाही, चला घरी. आपली प्रतिष्ठा मोठी आहे, आपण जोपासली पाहिजे, चला घरी. आज म्हटला थांब ना 2 मिनिटं तर ऐक, त्यांना इकडे बोलव. काय म्हणतात नदी दुधानं आपण वाहून दाखवू की, बोलव त्यांना इकडं. बोलवलं सगळे पोरग आता जोमात आणि बाकीचे कोमात. आले ते म्हणले काय करायचंय. आले म्हणले आम्ही नदी दुधानं वाहून दाखवायला तयार आहे, पण एक काम करा नदीतलं पाणी बाजूला काढून घ्या, आम्हाला दूध सोडायला आम्ही तयार आहे. तुम्हाला कळतं का मी काय बोलतोय ते. नदीतलं पाणी बाजूला काढणं हेही अवघड आहे आणि नदीत दूध सोडणं बोला हेही अवघड आहे. पण अनुभवाचं उत्तर अनुभवातूनच देणं हे सुद्धा अनुभवायलाच जमल. तुकोबर आहे म्हणतात तुका म्हणे चाकुनी सांगे आणि मज अनुभव आहे अंगे. अनुभव आले अंगा आणि ते या जगात येत असे. अनुभव असं काय ऐकायचं. जन्मात तुकोबर आहे म्हणले मी अनेक जन्म घेतले, पण त्याच्या माध्यमातून नवस केला. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. मानवी जन्मामध्ये किती नवस केला. या दुःखाच्या गर्भाच्या दुःखातल्या यातना मला सोसतायत काय. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे.
गोड मग मानवी जन्मात हे जर मिळालंय तरी भजनाकरता वापरावं. आणि हे भजनाकरता जर वापरायचे तर अर्थता सुद्धा असावी. आम्ही आलोय ना या जन्मामध्ये हे महत्वाचं गणित आपल्याला दिलंय. मग आज या कार्यक्रमाचा याचा काय संबंध? बरीच लोक म्हणतील याच्यातून आम्हाला पंढरपूरला जाता येत नाही, आम्हाला आळंदीला जाता येत नाही. आम्ही काय करायचं? आम्ही काय करायची गरज नाही. नलगती सायास जावे वडांतरान सुख येतो घरा नारायण. काय लांब जायची गरज नाही. मग काय लांब जायचं नाही, मग जवळ काय करायचं? आज राधाकिशन बाबांबद्दल मला बोलायचं. तुम्ही घरात काय म्हणायचे? हक्के त्यांना काय म्हणायचे? घरात काय म्हणायचे? बाबा म्हणायचे. नातवंड जास्त असल्यामुळे सगळे बाबाच म्हणायचे. पण मला बोलायचे बाबा. आणि बाबानं लय कष्ट केलं सगळ्यात जास्त. मला आल्यानंतर आमच्या संदीप दादाने सगळं सांगितलं बाबानं लय कष्ट केलं महाराज. कष्टातून हे सगळं आज उभं राहिलं. बाबाच्या कष्टातून हे सगळं काही पाहायला मिळतंय. काय केलं कष्ट? अरे त्यांनी त्यांच्या अंगावर फाटकी कपडे घातले पण आम्हाला चांगली कपडे घेऊन दिली त्या बाबांचं वर्णन. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडले उभ्या आयुष्याला अव कशी कातर लावले. मला कसं होतया, मला कसं होतया. कुणी बाबा कुणी बाबा उरी गदाटतो या. गोष्ट बाबाची माझ्या डोळ्यातली असं. कुणी मायेनं पुसताना उरी हुंद गदाटतो या. गोष्ट बाबाची सांगताना ओ राम ते माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची चापर. लय अवघड हाय गड्या ओम गाया बापर. ओम गाया बापर लय अवघड हाय गड्या ओम गाया बापर. ओम गाया बापर. जगातली सगळ्यात मोठी भूमिका आहे बाप आहे ना. बाप आपल्या अंगावर फाटकी कपडे घालतो. कष्ट केले हो माझ्या बापानं जाण त्याची जरा मग बापाची भूमिका आहे. बापाबद्दल कोणी बोलत नाही. सगळ्यांना आईबद्दल लिहिलंय. आई सगळ्यांनी सांगितली. आई सगळ्यांनी मोठी केली. आई सगळं वैश्व आईचं सांगितलं. पण एक ना एकच वाक्य माझं लय नाही बोलणार मी बापाबद्दल. जरा जाणकार आहे तुम्ही. आयुष्यभर असा डबा तयार केला बापानं. बाप कोणाला दिसला नाही. एका दिवसाचा डबा तयार करून देणारी आई सगळ्यांना दिसली. पण आयुष्यभरा करता जेवढं डब्या करता जेवढं घरात लागतं तेवढा घराचा डबा तयार करून देणारा बाप अजून कोणाला दिसला का? अरे लय मोठं वर्णन आहे त्याचं.
आणि मग काय आहे बापाची माया? जगातली सगळ्यात मोठी भूमिका मांडली महाराज. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीचं जावं. या शब्दाकडे बारकाईने लक्ष दिलं तर या शब्दाचा अर्थ असा आहे की बापाचे प्रत्येक विचार मुक्तीस नेले पाहिजे, त्याच्या विचारावर जगलं पाहिजे आणि त्या विचाराची पुनरावृत्ती जर करायची तर असा बाप होणं गरजेचं आहे. आमच्या बापाच्या नावामध्येच मानवी जन्मातलं सगळ्यात महत्वाचं गणित भगवंताचं शिकायला मिळतं. म्हणून काय म्हणले? नाना आम्ही आलोत ना जन्मामध्ये ह्या बापाचं वर्णन करण्याकरता आलो, ह्यांचं वर्णन सांगाल. बहुधा आम्ही म्हणतो की बापाचं जपलं पाहिजे का विकलं पाहिजे? मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा. बापाचे विचार जपावे का विकावे? काय करावं? जपावं. आणि ते जर जपलं तर ते पुढं आपल्याला जपणार आहे. आम्ही बहुधा बोलताना ना आईला म्हणतो तुला काय कळतं तू गप्प बस. इकडे नाही म्हणते तुमच्याकडे, संगमनेरकं नाही, आमच्या पारनेरकं म्हणते. हे आई तुला काय कळतं तू गप्प बस. इकडे नाही, तुमच्याकडे नाही, आमच्या तिकडे पारनेरकं म्हणतात. आई तुला काय कळतं तू शांत राय, तू गप्प बस. पण मी कधी कधी विचार करतो आईला जर काही कळलं नसतं तर लहानपणी आईनं डोळ्यात काजळ भरवायच्या ऐवजी आता बोला ना, पुढे बोला ना, मिरचीची पावडर नक्की भरवली असते. जन्मात त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही आणि मग त्यांच्याबद्दल का बोलावं? आज आमच्या सगळ्या माझ्या बहिणी बसल्यात. मला वाटतं खरं तर त्यामध्ये अनुराधाताई आहे आणि जिजा काय आल्यात ना, दोघी जणी आल्यात ना. मला माहिती नाही तर कुठं बसल्यात. पण लेकीचं आणि बापाचं नातं लय मोठं असतं, लय मोठं नातं असतं. आके तुम्हाला जर विचारलं ना लेकीचं माहेर कुठपर्यंत तर लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. लेक म्हणते दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरात माझा बोला ना बाप जोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत आई जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत माहेर. तुम्हाला माहिती तुम्ही माहेरला आल्या ना तुम्ही उशिरापर्यंत झोपता. एखादी लेक जर माहेरला आली उशिरापर्यंत झोपते, तुमचं डोळं भरतील. आता बघा उशिरापर्यंत झोपते लेक माहेरात का? माझा हक्काचं व्यासपीठ आहे, हक्क आहे माझा माहेरात. उशिरापर्यंत झोपते पण भाऊ उठवायला होतो आखी उठ ना ग उशीर झाला. पण बाप येतो त्याच्यावर धावतो, हे झोपू दे तिला. म्हणणारा कोण असतो? बोला ना, कोण असतो? बाप असतो. लेक जर माहेराहून सासराला निघाली ना तिच्या पिशवीत कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई असते, पण टाकायला लावणारा बाप असतो. बाप, बापाची भूमिका लय गोड आहे. त्याच्याबद्दल बोलायला गेलं ना तर तुकाराम महाराज म्हणतात बाप करी जोडी लेकुराचे ओढे, बाप करी जोडी लेकुराचे ओढे, आपुली कुरवंडी वाढवून, आपुली कुरवंडी वाढवून एका गेलं तर या जगातल्या सगळ्यात महत्वाच्या भूमिका त्या. पण बाप काय शिकवतो? बाप एकत्रितपणाची भूमिका शिकवतो आणि एकत्रितपणा नसावा. आज महाराज आमच्या परिवाराकडून मला शिकायला मिळालं. सगळी पोरं आज एकत्र येऊन कीर्तनात ही विचाराची भूमिका आहे. आणि आपण बरं का, माझं मत आहे, आज आपण सगळे बऱ्याच दिवसांनी एकत्र आलोय. माझं एक मत आहे की आपण आपल्या लोकांना नाव ठेवतो, कधी कधी नाव ठेवायची कमी करा. का नाव ठेवायची कमी करा? ज्या दिवशी आपण आपल्याबद्दल चांगलं बोलणार आहे त्याच दिवशी आपल्याला चांगले विचार होणार आहे. आपण आपल्या समाजाला जर नावं ठेवायला लागलो तर कधीच चांगलं होणार नाही. एकमेकाला चांगलं म्हणायची भूमिका ठेवा गाड्या. मला वाटतं एकमेकाला चांगलं म्हणून एकमेकाबद्दल चांगल्या विचाराची भूमिका जर असेल तर येणारा काळ सुद्धा आपल्याकरता चांगला असेल ही सुद्धा भूमिका जोपासायला हवी. ही भूमिका आपण जोपासत नाही, फक्त एकत्रित यावं
आणि एकत्रित आपल्या वडिलांनी शिकवलं ना आपल्याला माणसाने एकत्रित राहावं आणि एकत्र असलं तर किंमत आहे. आता मी पंढरपूरला गेलतो किंमत एकत्रितपणाला आहे. मी वारीत भाऊ एक तिथं केळी विकणारा बसला होता त्या पुलाच्या पुढं दगडी पुलाच्या. आता तुम्ही निवृत्तीनाथांच्या सोहळ्यात होते आणि आम्ही निरोबारायांच्या सोहळ्यात होतो. त्या सोहळ्यात आहे ना आम्ही पोचल्यानंतर पंढरपूरला पोचल्यानंतर ऐकत चला ना पंढरपूरला पोचल्यानंतर तिथं त्या दगडी पुलाच्या पुढे एक केळीवाला बसला होता आणि त्याच्या पुढे एक स्टॉल होता. 2 स्टॉलचे प्रकार होते महेश दादा देवराम दादा. दोन कोणते? एक फुकट होता आणि एक इकत होता. गर्दी कुठं असेल? मोठ्यानं बोला ना खूप मोठ्यानं बोलायला. गर्दी कुठं असेल? आपली फुकटीच लोकांना मग तिथं आणि मग फुकटच्या पुढे गर्दी जास्त होती. आणि ते इकतवाल्या मी गेलो म्हणलं का लय निवांत. म्हणला माझं व्हॅल्युएशन कमी झालं. काय कमी झालं? मला सध्या फुकट्याला किंमत आहे. आणि म्हटलं का? अब ते पण दान करतात तुम्ही पण चांगलं काम करताय. पण मग त्याच्याकडे केळी विकायला होती. म्हटलं आता मग कोणी गिरायक नाही तर आपण याच्याकडून केळी घ्यावी. त्याच्याकडे 2 प्रकार होते केळी विकण्याकरता. एक घडात होती आणि एक सुट्टी होती. मी विचारलं घडात याची किंमत किती हो? तुम्हाला 50 रुपये डझन. आणि सुट्टी याची किती किंमत? तुम्हाला 5 रुपये डझन. हा असं कसं काय? ही पण केळी आहे ती पण केळी आहे असं का बोलताय तुम्ही? हे 50 रुपये डझन आणि ती 5 रुपये डझन असं का? तो म्हणला महाराज ही डझन मध्ये म्हणजे हे घडात याची किंमत जास्त काय माहिती का? यानं गावकीला भावकीला सगळ्यांना धरल्यामुळे याची किंमत जास्त आहे. तुम्हाला नाही कळायचं. आणि हे 5 रुपयावाले ना यांची किंमत का कमी माहिती का? यानं कधीच गावकीला विचारलं नाही कधीच भावकीला. आणि ते 5 रुपयावाले असतात का त्यांची तोंड सुद्धा पाहावं वाटत नाही. 5 रुपयावाल्याबद्दल बोलतोय मी. कोणाबद्दल तुम्हाला कळालंय मला काय बोलायचे ते. आणि म्हणून माणसानं माणसासारखं जगावं भाऊ बरोबर ना? का जगावं? एका ठिकाणी लिहिलंय देवानं माणूस म्हणून जगी तुला पाठवलं तुला देव नाही आठवलं सारच वेळा वाया घालवला माणसा आता तरी माणसात माणसा आता तरी माणसात. आणि मग माणसासारखं जगण्याकरता काय करावं? आपला रंग एक करावं लागल पांडुरंग. किती गोड अवघा रंग एक आणि हे रंगवण्याकरता आपल्याला एका पांडुरंगाची गरज आहे. आम्हाला पंढरपूरला जाता येत नाही चेअरमन साहेब पांडुरंगाक. मग आम्ही काय करावं? पंढरपूरच्या पांडुरंगाक जाता येत नाही. घरात पांडुरंग आहे की आपल्या? कोणता पांडुरंग? आपला बाप. म्हणजे त्या पांडुरंगाईपेक्षा आपला बाप मोठा पांडुरंग आहे. कसं? मी नाही माझ्या मनाचं नाही सांगणार. तू का म्हणे माये बापे अवघी देवाची स्वरूपे. अजून याला प्रमाण सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवीशी किर शरीरे लोण किसे. मग आज आमच्या राधाकिशन बाबांबद्दल जर बोलायला गेलं पांडुरंगापेक्षा कमी नाही बाप. का? बापाची भूमिका पांडुरंगाईपेक्षा मोठी आहे. कसा? अरे 28 युगे कट्टेवर कर ठेवून जो उभा आहे तो आजही पण आई वडिलाच्या सेवेमुळेच आहे.
हे शब्द सांगितले ना तुकाराम महाराज. मग या दैवताच्या भूमिकेतून आम्ही जगावं. आणि हे दैवत जर असेल तर आमच्या वडिलांची परंपरा हीच आहे की परंपरा काय आली, सेवा करत चाललंय. सेवा करत चाललं तर आमचे ते गणित सार्थकी लागतंय. लक्ष्मी आईबद्दल सुद्धा तीच वर्णन आहे. लक्ष्मी आई म्हणजे कोण? मला वाटतं उमाजी नायकांच्या मातोश्री. या जगातल्या महत्वाच्या काही कार्यकारिणीमध्ये त्यांचा सुद्धा लय महत्वाचा भाग आहे. महाराष्ट्रातली पहिली क्रांती चळवळ उभे करणारं राज उमाजी नाईक घडवण्याकरता सुद्धा आपल्या वडिलांचे विचार पोरावर करावे लागतील. त्या दिवशी आदर्श राजा जन्माला येईल, राज उमाजी नाईक. हे महत्वाचं गणित आहे. हे महत्वाचं गणित ज्यानं त्यानं पिरलं की आपली परंपरा आहे. आणि काय परंपरा आहे आपली? ही वडिलांची सेवा करणं परंपरा आहे. आणि सेवा जर झाली तर हीच आमची परंपरा आणि ही सेवा पांडुरंगाची आहे. अभंगाचं पहिलं चरण. माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, माझ्या वडिलांची मिरासी ग देवा. माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, माझ्या वडिलांची मिरासी ग देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, 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 तुझी चरण सेवा टाळी वाजवा. अभंगाचं पहिलं चरण गोड गोड. पहिलं सागर किनारे, दुसरा अंतर हा जोडायचा. निशाणा कोणता? तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपास करणे. असं 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 गायला लागलं का 12:30 वाजता. आणि मग 12:30 वाजता तुकाराम महाराज म्हणले, माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. हे देवा, आमची परंपरा आहे. आणि मग तुझी ही सेवा करण्याचं जर गणित आमच्या जवळ असेल तर आम्ही लांब जायची गरज नाही. आमच्या जवळ आहे. आणि हे जवळचं कर्म आम्ही जोपासावं. आपल्याला रेल्वे स्टेशन कुठे इथं संगमनेरला येणार आहे, अजून येणार आहे म्हणतोय ना. हा,
पण लय त्या मुद्द्यावर मला बोलायचं नाही. परत तोंड दिसतं लय बोलला का, त्याच्यामुळे मला बोलायचं नाही. आणि मग आपल्याला मला समजा चेअरमन साहेब आपल्याला मुंबईला जायचं, आपल्याला रेल्वे स्टेशन कुठे आहे? नाशिक रोडला ना, नाशिक बरोबर ना महेश दादा, देवराम ना, नाशिकला रेल्वे स्टेशन विकास दादा. आणि मग इथले आपल्या सायखिंडीचे चौघ गेले. कुठं गेले? मुंबईला. कसं काय गेले? अगोदर नाशिक रोडला जाणार आणि मुंबईला आपलं मुंबईला जायचं होतं आणि नाशिक रोडला गेले. अचानक गेल्यामुळं त्यांना तिकीट काय भेटलं नाही. आणि रेल्वेचा नियम असं की अचानक गेलं का पोरांनो तिकीट भेटत नाही. हा रेल्वेचा बोला ना, हा रेल्वेचा नियम आहे. पण अचानक आपलं सायखिंडीचं गडी अचानक गेलं, यांना कुठं तिकीट भेटत आहे? आता गडी सायखिंडीचंच हुशार गडी. आणि मग त्यांनी काय केलं, याकडनं 10 रुपये खिशातून काढलं आणि तिघंकून नाना 10 रुपये घेतलं. किती झालं? 30 कस काय 40 झालं. 40 रुपयाचा एक नकली साप खरेदी केला. आणि ट्रेनचा शेवटचा डबा असतो, आपण त्याला जनरल डबा म्हणतो. जनरल डब्याचा अर्थ माहिती तुम्हाला? जनरल डब्याचा अर्थ माहिती तुम्हाला? यारे यारे लहान थोर सकाळाशी येते आई अधिकार, इति नाम जनरल डबा. यांनी यांनी 40 रुपयाचा नकली साप खरेदी केला. कुठल्या गाड्याने? सायखिंडीवाल्यानं साप खरेदी केला आणि ट्रेनच्या शेवटच्या डब्यात आणून सोडला. त्याच्यात नेमक्या महिला मंडळी बसल्या होत्या. यांनी जसं साप पाहिला तसं 2 मिनिटात डब्बा खाली केला. 7 वाजता सकाळी बसले. 8 वाजले. यांना कुठं जायचं होतं? बोला कुठं? मुंबई जायचं. 8 वाजले, 10 वाजले, दुपारचे 3 वाजले आणि एक जण उठला. तिथं ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर एक साहेब असतो. आपण त्याला काय म्हणतो? ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर साहेब असतो, त्याला काय म्हणतो? टीसीचा लॉंग फॉर्म तिकीट चेकर. त्या साहेबाला विचारलं, साहेब कुठं आलो? साहेब म्हणले नाशिक रोडला. अहो सकाळी बसलोय 7ला, नाशिक रोडला काय करतोय अजून? साहेब म्हणले सकाळी 7ला या शेवटच्या डब्यात साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला, बाकी ट्रेन मुंबईला निघून गेली. मराठीत बोलू का तुम्हाला? मराठीत जैशी करणी. आणि मग याचं लय उत्तम उदाहरण आहे. अरे किती गोडलेलं आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. मग आमच्या बाबांना आयुष्यभर चांगलीच पेर धरली, चांगलं उगवणार. चांगलं पेरलं तर चांगलंच दुरीत उगवतं. काय जुनी लोक म्हणायची का नाही? ना बरोबर का नाही? लय दाट पेरलं तर वर कानसाला बारीक पडतं का नाही? मग पेर मापात असावी, चांगली असावी. आणि चांगली का असावी? हे चांगलं जर असेल तरी परंपरा आहे, मिराशे. आणि आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलंय, हे आम्ही वागणार. हे वागण्याकरता आम्हाला मनुष्यदेह मिळालाय. किती गोड. एका ठिकाणी नाथ बाबा म्हणतात, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, ज्यांना शक्य त्यांनी टाळी वाजवायची. संपले आपलं कीर्तन. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये तू काही गणना, त्यामध्ये तू काही गणना, त्यामध्ये तू काही गणना, त्यामध्ये तू काही गणना. तुम्ही वासुदेव 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 म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा.
गुणगान का गावं? तो सावळ आहे, किती गोड आहे. तू विटेवरी सगळे बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. पंढरपुरी राई डोळा पाहिली संती देखील करुणी विटाई करुणी विटाई. हे जगातलं सगळ्यात मोठं वैभव तेच आहे. आणि तो जर वैभव आहे तर त्या वैभवाचं धनी आम्ही ओळखावं. एक 5 मिनिटं घेतो, 5 मिनिटात माझं कीर्तन थांबवतो. निदान मागून आलेल्यांच्या 2 घास हाती लागलं पाहिजे, त्यांचा विचार करता करता हे 5 मिनिटं जरा लांबवतं. चालेल ना 5 मिनिटं? आहे का? काय 5 मिनिटाची भूमिका आहे? तुकाराम महाराजांच्या कीर्तनातलं भूमिका सांगतो. वडिलांची परंपरा जोपासली की देव सांभाळच करतो. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज यायचे आणि कीर्तनात आले की मोकळ्या हाती नव्हते. कीर्तनाला आले का मोकळ्या हाती नव्हते. जुन्या काळात लोक कीर्तनाला आली का काहीतरी घेऊन यायचे, मोकळ्या हाती नव्हते. जुन्या काळात लोक कीर्तनाला आली का काहीतरी घेऊन यायचे. आता लोक मोकळ्या हाती येतात आणि घेऊन जातात. असू द्या, मला नाही तसं नाही बोलायचं, पण मग जुना काळ होता. आणि मग तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला त्याला डोकं जरा फास्ट लागल, रेंज लागतं, रेंज कधी कधी स्टावर खालीच रेंज जाते, मी काय करणार आहे. आणि मग तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसले. इथं चाकण म्हणून गाव आहे, चाकण. तिथं चाकणचा एक सुभेदार राजय राजवाडा आहे त्याचं. तिथं त्या चाकणच्या सुभेदाराला कळलं की तुकाराम महाराजांच्या कीर्तनात शिवाजी महाराज बसले. अनेक पठण घेतले, दिन 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 घोड्याच्या टाप्याचा आवाज करत करत लोक गावकडे निघाले. त्या काळात गुप्तचर खात्याचा प्रमुख होता आपल्या समाजातला, रामोशी समाजातलं पोरग होतं बैरजी नाईक. अरे असं होतं ते तयार, काय अक्कल दिली होती महाराज त्या माणसाला. शार्प मेंदू बनवला होता देवानं. अफजल खानाच्या दरबारात जायचं ते बैरजी नाईक अफजल खानाच्या दरबारात जायचे आणि अफजल खानाच्या गायकालाच गायब करायचे. ते मी वाचलं, तुम्ही दिलेले पुस्तकात येते. ते अफजल खानाच्या गायकाला गायब करायचे आणि त्या अफजल खानाच्या गायकासारखीच कवाली म्हणून माग यायचं. असं पट्ट्या म्हणजे बैरजी नाईक होते. एवढे वर्णन होतं. अरे लय माणसं हुशार बनवली देवानं आणि टॅक्ट होती, टॅक्ट. आणि त्या बैरजी नायकाला कळालं की कीर्तनावर हल्ला होणार आहे. बैरजी नाईक हे निघाले, लय रेंज त्या बैरजी नायकाला. आणि बैरजी नाईक ओरडत निघाले आणि कीर्तनात आले, कीर्तनावर हल्ला होता. असाच आवाज काढला, आवाजही तसाच होता बैरजी नायकांचा. आणि मग आवाज काढला आणि मग डचकली 2-3 जण पुढची. दरबारात डाचकावले दोन, डाचकायचं काम म्हणजे बाया. हा आणि मग बैरजी नाईक राज दरबारात गेले. राज ऐका, कीर्तनावर हल्ला होतोय, आपल्यास उठावं लागतं, निघावं लागल. सुभेदार आलाय, कीर्तनावर हल्ला करील, आपल्याला निघावं लागल. त्या दिवशी तुकाराम महाराज मागून ओरडले. तुकाराम महाराज म्हणले, पळताय काय? 7 दिवसाचा जरी झाला उपवाशी परी कीर्तन रंग सोडू नये. देह जावो आत्वा राहो पांडुरंगी दृढ भाव. या कीर्तनात मरण आलेलं भाग्य असतील, तुम्ही पळताय बामट्यासारखं. हे शब्द शिवाजी महाराजांनी ऐकले. शिवाजी महाराज म्हणले इंचभर जागा नाही सोडणार. या कीर्तनात मरण आलेलं मी माझं भाग्य समजेल. आणि मग जडगुले साहेब आणि मग तुकाराम महाराजांच्या कीर्तनात शिवाजी महाराज बसले. ते पटण आली विषू. त्यांना दुसरं तिसरं कोणाशी घेण देणं होतं? कोणाशी घेण देणं होतं? शिवाजी महाराजांशी. आली विषू आणि मग हल्ला करणार. पण तोपर्यंत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचा गाणं घेतला. का रे देवा, का रे, वरून जसा काळा दिसतो तसा आतून पण. मी नाही म्हणलं असो, ते पांडुरंग तुकाराम महाराज म्हणले पांडुरंगा. आणि मग देवा तुझा माझा का रे वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविशी तू कुंभाराच्या डोळ्यातला भाऊ पांडुरंगानं पाहिला. आणि कीर्तनात आले, आपल्या 18 पगड जातीतले मावळं आतमध्ये घातलं आणि स्वतः देवी शिव जाऊन उभं राहिलं. सगळे जेवढे कीर्तनात बसलेत का तेवढे सगळे शिवाजी महाराजच करून टाकले. ते पठाण विशिव आले. त्यांना दुसरं तिसरं कोणाशी घेण देणं होतं? शिवाजी महाराजांची. आली विशिव, ओ देखो शिवा उधर बैठा है, जाओ उसको पकड़ के लेके जा, आ जाओ. एक पठाण आतमध्ये गेला आणि विशीच्या आतमध्ये शिवाजी महाराजांना पकडलं. का बाहेर नेला का तू निघायचा, अहमद तू ग बा गया. तू म्हणायचं मोहम्मद मैं पहिले से हुआ था.
हा. मग मधला सोडला का परत आतमध्ये जायचे. आतमध्ये गेले का शिवाजी महाराज पकडायचे. आतमध्ये शिवाजी महाराज पकडलं का बाहेर नेला का तो निघायचा जाकीर. जाकीर तू का आ गया. तू म्हणायचा शाकीर मी पहिले से वादा. अभ्यास करून बसवले मी. घासावं लागती. अरे मग ते असं. आणि त्याच राजा वैतागला. तो आला सबको काट डालो सबको. देव म्हणलं अंगलट झालं तर माझ्या मी एकला वाचा आलं सगळी मायामुळं मारणार. देवानं तेवढ्यात सगळ्यांची रूप आकर्षित केली आणि स्वतः घोड्यावर बसले. शिवाजी महाराजाचं रूप घेतलं पांडुरंगानं आणि शिवाजी महाराजाचं रूप घेतलं आणि घोड्यावर बसले आणि पळायला लागले. पांडुरंग शिवाजी महाराजांचं रूप घेऊन पळायला लागले. आणि मग एका पट्टानं असं लक्ष गेलं. अरे कीर्तन छोड़ दो, शुभा भाग रहा है, पीछा करो, छोड़ दो कीर्तन. आणि देवानं नेलं काटेवाडीत आपल्या येड्या बाबळीत नेलं. हा. आणि काटेवणात नेलं आणि घोड्यांना जे आले होते ना पठाण मागून त्या घोड्यांना जे घोड्यावर जे पठाण बसले होते का त्या घोड्यांना देवानं आज्ञा केली टाका खाली. आता घोडं कोणाचं ऐकणार. त्यांचं ऐकणार का देवाचं ऐकणार. कोणाचं ऐकणार बोला. ज्यानं निर्माण केलंय त्याच बोला ना. इकडे बघा विठाला या विठाला. कोणाचं ऐकणार नवनाची. आणि मग त्या घोड्यानं देवाचं ऐकलं आणि घोड्यांनी पठाण टाकले खाली. आणि मग आता काय करावं आपले वैद्य बाबा मारवाडी भाषा. आता तुम्ही रोज मारवाड्यांचे असते मला माहिती तुम्हाला कळते मारवाडी भाषा कळते. खाणो गोणो ऐका सांगतो. हा. बडबडजी न घोडो खाणो गोणो भडजीचं गोड मराठीत सांगत चालतो म्हणजे तुम्हाला लिंक लागल. बडबडजी न घोडो खाणो गोणो पंचलनो थोडो घोड़ो की छोड़ो मारो नीचे बड़जी ऊपर घोड़ो. परत एकदा सांगतो वन्स मोर. बडबडजी नो घोडो भडजीचं गोड खानो घोणो म्हणजे जास्त पण चलनो थोडो पण घोड़ो की छोड़ो मारो नीचे बड़जी ऊपर घोड़ो. मराठीत बोलू का मराठीत. टांगा पलटी मागे पुढे उभा राही सांभाळीत त्याशिवाय करंट नाही लागत त्याला. आणि मग सांभाळ करणारा तो आहे. आणि मग सांभाळच जर करणार आहे तर मला वाटतं त्याचा उपकार मानायला शिका. का उपकार मानायचे. काय तुझी माया सांगू श्री हे उपकार आहे. तुझ्या उपकारा जगी तोड वाईन जीव माझा सावळी विठ्ठला हे माया बापा विठो माऊली जगाची विठो माऊली जगाची माऊली सांगितलंय तर त्याच्या मार्गावर चालायचं. कोणता मार्ग भजनाचा. मग कोणतं भजन विडोबा रखुमाये
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माझा वेळ हां बरं माझा वेळ संपलेला आहे आणि 1:45 वाजलेत. मला आल्या आल्या नाना म्हणले होते महाराज कीर्तन एक 8 मिनटं 10 मिनटं लेट झाले. मी 15 मिनटं कीर्तन लेट सोडलं म्हणजे परत मानायला नको की महाराज असं म्हणजे असं पाकिटाला अडवू यायचं नाही त्या गोष्टी बऱ्याच काय त्याच्यामुळं आपल्या हां ते ओव्हर टाईम सोडलेलं बरं असतं. एक मोडान जास्त आणायचं पण कमी सोडायचं नाही. आणि म्हणून आदेश जुनी माणसे सभापती साहेब ज्यांनी म्हणजे मी शून्य होतो तेव्हापासून माझ्यावर प्रेम केलेलं आहे माणसाने. म्हणजे माझी कीर्तनच नव्हती तेव्हापासून मी माणसांचं प्रेम आहे. आज सगळ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं याच्यात काय पण मग ज्या माणसाने मोठं केलं त्यांना कधी विसरायचं नाही. आणि म्हणून आपल्या कीर्तनाला सभापती साहेब आमचे जडगुले साहेब ही सगळी मंडळी आमचे आमचे दादा सगळी मंडळी उपस्थित आहे. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यांनी एक कानमंत्र दिला मला आता म्हणले पिंगळा म्हणा पण आता म्हणायचं का थांबायचं 2 मिनटं म्हणून थांबू आपण. मला माहिती फट्याच्या बाहेर गेलं कोळापायला तरसच करतं पण मग आपलं थोडं करू 5 मिनटं आणि 4 मिनटात थांबू चालेल. आपण सगळेजण उपस्थित राहिला एक 5 मिनटात म्हणू आणि थांबूया. डौर फिरवितो तुम्ही डुगडो गायका. डौर फिरवितो तुम्ही डुगडो गायका. चलायची वा वा. अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा बारी. सावध होणी बसने लागा प्रेम करा कैवारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी.